नमस्कार मित्रांनो, मी अमृता पातळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे अमृता पातळे व्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर आमच्या स्वर्गीय कोकण सफरच्या या सीरीजमध्ये आम्ही कोस्टल कोकण टूर करतो आणि आज आमचा तिसरा दिवस। याच्या आधीचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असतील आणि आता आम्ही आलो आहोत, म्हणजे आतापर्यंत आम्ही समुद्र पाहिले आणि किनारे दुर्ग पाहिले, पण आता मी तुम्हाला दाखवणार आहे ते आहे की कोकणातलं अजून एक वैशिष्ट्य म्हणेन की आपल्या कोकणात जांभा दगड आहे आणि आता सध्या अलीकडच्या काळामध्ये कोकणामध्ये बरेच कातळ शिल्प शोधण्यात आलेले आहेत। मग काही कातळ शिल्प तर तुम्ही पाहिलेच असतील यूट्यूबवरती, पण रत्नागिरी ते राजापूर या जिल्ह्यांदरम्यान अनेक ठिकाणी अशा मोकळ्या कातळावर बरेच सारी चित्रकला आहे जी मानवनिर्मित आहे। पहिल्या काळी त्यांनी करून ठेवलेली चित्रकला, जनावरांची चित्र किंवा अजून काही असे बरेच आपल्याला कातळ शिल्प इथे बघायला भेटतात। तर असेच एक कातळ शिल्प जे आम्ही कशेळी, रत्नागिरीमधील कशेळी देवगळी बीच आहे, त्या देवगळी बीच वरून थोड्याच अंतरावर असणारं हे कशेळीतील कातळ शिल्प आणि आता आम्ही आलो आहोत याच ठिकाणी। तर आता फायनली आता मी आलेली आहे आणि इथे काही कातळ शिल्प आहे, कोरीव चित्र केलेले आहेत। तर माझे सवंगडी सगळे बघतायत, तर चला आपण बघूया की काय काय कोरीव काम इथे आहे। अरे वाव, शार्क बघ, मस्त आहे, पूर्ण शार्कचं एकदम हे केलंय। हा, त्यांनी बरोबर असं शार्कचं चित्र काढून ठेवलंय। पानगेंडा, पानगेंडा हे छोटे पिल्ले आहेत ना, अशी हे दाखवले बघ, इथे 2-3 पिल्ले दाखवले। आणि हे बघ इथे हा पण एक तशासारखं आहे, त्याचं कुठला तरी हे बनायची शेपूट आहे। हा शेपूट आहे आणि शिंग आहे, शेपूट आहे। हा पण एक कुठला तरी प्राणीच आहे ज्याचे डोळे पण बनवले आहेत। अच्छा, हा एवढा, हा ससा आहे ना? हा बघ इथे पण आहे सर, इथे पण एक कुठला तरी प्राणी आहे आणि हा कांगारू वाटतोय मला। तर या कातळावरती बरीच शिल्प आहेत, म्हणजे आता आम्ही अक्षरशः शोधतोय आणि हे शिल्प ते कुठली असेल ही कलाकृती, म्हणजे कुठल्या प्राण्याची, इथे प्राणी, पक्षी, मासे असे खूप सारी कलाकृती आहेत। तर आम्हाला अक्षरशः शोधावं लागतंय आणि प्रत्येक आकृतीच्या बाजूला मार्किंग केलेली आहे, त्यामुळे आयडेंटिफाय करता येतंय, कळता येतंय। जसं आता मी इथे आली आहे, हा ससा आहे, तर इथे बरेच शिल्प दिसतील। हा डुक्कर इथे, म्हणजे या पूर्ण कातळावर ना बरेच शिल्प असणार आहे। म्हणजे काय कुठला तरी प्राणी आहे बघ, क्लिअर आहे ना? हा, कॅमेरामध्ये क्लिअर दिसतंय। इथे गिधाड आहे। कुठे गिधाड आहे? दाखवा। हा, हे गिधाड आणि हा शार्क गिधाड आहे, शार्क नाही। हा शार्क बघितला असं वरती, अजून वरती घे, अजून वरती बरेच छोटे हा हे बघ शार्क, म्हणजे एवढा मोठ्या हत्तीच्या आतमध्ये सगळं केलेलं आहे। हा फुल एवढा मोठा हत्तीचा चित्र काढलेलं आहे आणि हत्तीच्या आतमध्ये सुद्धा वेगवेगळे प्राण्यांची शिल्प काढलेली आहेत। कुठे अजगर हा? आणि हे बघ ह्याच्यावरती हा दिसते ना, क्लिअर येते ना। तर मित्रांनो, ही कातळ शिल्प म्हणजे आम्हाला अजून इथे 1 तास लागेल, कारण एक मोठा हत्ती आहे, त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्राणी आहेत। जसं पझल मध्ये आपण एक शोधतो, तसं इथे आता आम्हाला शोधावं लागतंय। लहानपणीचा गेम आठवतोय, पण अशी कातळ शिल्प आहेत आमच्या कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी आहेत आणि याचं नवलकी ही आता शोधले गेली आहे 2016 मध्ये। कदाचित ही अश्मयुगातील असतील किंवा पांडवकालीन असतील, कोणालाच माहित नाही। इतिहासकारक, संशोधक आता याचा शोध घेत आहे, ही कधीही असतील। तर असे बरेच कातळ शिल्प आम्ही एक्सप्लोर करणार आहोत, जे आता कोकणामध्ये आढळून येत आहेत आणि जिथे मानव चित्रित पण आहेत, तर ती सुद्धा आम्ही बघणार आहोत। त्याच्यावरून काही अंदाज लावता येईल की ही कधीच्या काळातील आहे। तर मित्रांनो, हे ठिकाण शोधण्यासाठी मला थोडं इकडच्या लोकल स्थानिकांची इथे मदत घ्यावी लागली। आता मी हे ठिकाण गुगलवरती मार्क केलेलं आहे, तर तुम्ही ते येऊ शकता। आणि हे जे ठिकाण आहे ते मेन रस्त्यावरून थोडं आतमध्ये आहे, 1-1.5 किलोमीटर, आणि जो रस्ता आहे तो फारच खराब आहे, म्हणजे कातळावरून यायचंय। त्यामुळे जर तुमच्या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स चांगला असेल
असेल तरच तुम्ही गाडी घेऊन या, नाहीतर तुम्ही गाडी बाहेर पार्क करा आणि एक अर्धा तास तुम्ही चालत इथे येऊ शकता. मित्रांनो, आम्ही लिटरली या पठारावर आता फिरतोय आणि कातळ शिल्प बघतोय. कारण जर तुम्ही हा परिसर बघाल तर इथे मला वाटते बरेच कातळ शिल्प असतील जे आता इथे रान आल्यामुळे ढाकले गेले आहेत. तर कदाचित काही अजून कातळ शिल्प नवीन दिसत आहेत का याचा मी शोध घेतोय, थोडा अजून इथे वावरतोय. तर जर काही मला भेटलं तर तुम्हाला मी नक्की हे शेअर करेन. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटलाय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आता आमचा हा जो कोकण सागरी किनाऱ्यावर म्हणजे सागरी महामार्गावरून आमचा जो प्रवास चालू आहे कोकण पूर्ण दाखवण्याचा, तर या प्रवासाचे पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. चला तर भेटूया माझ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये, तर अशाच एका कोकणातल्या भन्नाट ठिकाणी. तोपर्यंत बाय बाय.